उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचा उत्साह। आज कुंभमेळ्यात 13 आखाड्यांचं अमृत स्नान। आजपासून 45 दिवसांच्या कल्पवासाला सुरुवात। महाकुंभ मेळाव्यासाठी भाविक प्रयागराजमध्ये दाखल। मकर संक्रांतीच्या निमित्ताने त्रिवेणी संगमात अमृत स्नान घेण्यासाठी भाविक नागा साधूंची गर्दी। प्रयागराजमध्ये थंडीचा कडाका। थंडीच्या कडाक्यात भाविकांची गर्दी। मकर संक्रांतीनिमित्त अमृत स्नान घेण्यासाठी त्रिवेणी संगमाच्या काठावर देश विदेशातून भाविक दाखल। प्रयागराजमध्ये भक्तिमय वातावरण। भक्तिमय उत्साहात नागा साधूसह अनेक परदेशी भजनात तल्लीन। 1.5 कोटी भाविकांनी पवित्र स्नान केल्याची माहिती। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्याला भाविकांची गर्दी। अभंगी स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी। ड्रोनच्या माध्यमातून महाकुंभ मेळाव्याचं चित्रीकरण। महाकुंभ मेळाव्यासाठी भाविकांची गर्दी। मकर संक्रांतीनिमित्त त्रिवेणी संगमा ठिकाणी अमृत स्नान। अनेक साधू संतांनी केलं शाही स्नान। मकर संक्रांती निमित्ताने त्रिवेणी घाटावर भाविकांचं पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्यासाठी भाविकांची गर्दी। त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी अनेक संत महंत यांची हजेरी। स्वामी चिदंबरानंद महामंडलेश्वर यांनी केलं शाही स्नान। मकर संक्रांतीच्या निमित्ताने गोरखनाथ मंदिरात भाविकांची गर्दी। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते खिचडी वाटप। कोलकातामध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने बाबूघाटला आकर्षक रोषणाईत आजूबाजूचा परिसर उजळून निघाला। बाबूघाटमधील गंगा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी। राज्यभरात मकर संक्रांतीचा उत्साह। मकर संक्रांतीनिमित्त सरयू नदीच्या काठावर भाविकांची गर्दी। सरयू नदीत स्नान करण्यासाठी देश विदेशातून भाविक दाखल। पश्चिम बंगालमध्ये मकर संक्रांतीचा उत्साह। मकर संक्रांतीच्या निमित्ताने भाविकांनी गंगासागरमधील गंगा नदीत केलं पवित्र स्नान। जम्मू काश्मीरमधील दोडा या ठिकाणी सीआरपीएफ जवानांनी साजरा केला लोहरी सणाचा उत्सव। संध्याकाळी शेकोटी पेटवून अग्निदेवाला नैवेद्य दाखवला। मकर संक्रांतीनिमित्त रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार परिधान। रुक्मिणी मातेला नवधान्यांचे वाण अर्पण करण्यासाठी महिलांची पहाटेपासूनच मंदिरामध्ये गर्दी। अंबरनाथमध्ये राष्ट्रदैवतांच्या गजरात स्वागत यात्रा। राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधत केली स्वागत यात्रा। महात्मा गांधी विद्यालयाचा उपक्रम। अकोल्यातील बाळापूर तालुक्यातल्या देवगावात शंकर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त यात्रा महोत्सव। 25 क्विंटल ज्वारीच्या भाकरीच्या महाप्रसादाचं आयोजन। महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात हरिनाम सप्ताह सुरू। या सप्ताहाला नामांकित संत महात्मे यांचे मार्गदर्शन लाभणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।